एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण तहसील कार्यालय देवरी येथे आहोत आणि या ठिकाणी आज धोबाटोला ह्या गावचे सर्व युवा महिला पूर्ण लोक या ठिकाणी बार बंद झाली पाहिजे म्हणून त्यांचा पदयात्रा तहसीलपर्यंत आलेली आहे. आपण त्या युवकांना विचारूया की कधीपासून यांचं हा आंदोलन सुरू आहे. कधीपासून, काय नाव आहे? माझं नाव संदीप अरुण भगवा आहे, राहणार धोबाटोला. तर आपला आंदोलन 27 नोव्हेंबर 2025 सुरू आहे. तर या आंदोलनामध्ये काय म्हणजे बार कशासाठी, म्हणजे बार बंद करायची का म्हणून बंद करायची? सर, आपल्याला बार बंद करण्याची हे मागणी आहे की लहान जो साडेकरी मुली आहेत त्यांना अडचणी आहेत आणि तिथे लांब दूर झुडपी आहेत, जंगल आहेत, हे म्हणून त्रास. तर तुमच्या गावचे जे पदाधिकारी आहेत, सरपंच मेंबर, त्यांचं काय म्हणणं आहे? सरपंच मेंबरांनी तो ठराव दिला आहे, आतापर्यंत त्यांचा काही निर्णय घेतला नाही ना. ते हे ठराव कलेक्टर साहेबांनी पण जो दिला आहे. तर तुमचं आता हे आंदोलन जे करत आहात, तर आज तुम्ही तहसीलपर्यंत पायी पैदल पदयात्रा काढली का? हो सर. आता यानंतर आज तुम्हाला इथं काय म्हणाले तहसीलदार साहेब? सर, तहसीलदार सर म्हणत आहेत की मंगळवारीपर्यंत थांबा असे म्हणत आहेत. त्यानंतर तुम्ही काय कराल? सर, माझे नाव तिलक मडावी, धोबाटोला. हा मेहरमान बियर बारच्या समोर आम्ही 2 महिना होत चालले सर उपोषणाला बसत आहोत. सर, आम्हाला हा बारमुळे आमच्या दृष्टी एकदम बिकट झाली आहे. सर, शासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्या निवेदनाला दुर्लक्ष करत आहे. तर आपण आता काय कराल? सर, आता आम्ही इथं पदयात्रा आम्ही तहसील देवरी कार्यालयासमोर आहोत. आता आम्हाला तहसीलदारांना सांगलं की कलेक्टर साहेबांना 2 दिवस मंगळवारपर्यंत थांबा. पण सर, आम्ही इथं आमच्या जोपर्यंत आमचा निर्णय पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबून ना 2 दिवस आणि आम्ही गोंदियात जिल्हा कार्यालयासमोर आत्मदाह सामूहिक करणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघितलं आहे धोबाटोला लोकांच्या समस्या, आणि जर कलेक्टरांनी त्यांना न्याय दिलं नाही तर ते आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तुमचं नाव काय? माझा पूर्ण नाव आशाबाई गेंदलाल विनायक, राहणार धोबाटोला. काय सांगणार? आज आपण मोर्चा काढले आहे आणि इथं देवरी तहसील कार्यालयामध्ये आले आहेत. किती दिवस झाले आपण आंदोलनमध्ये बसले होते तिथं धोबाटोलामध्ये, आणि आज आपण इथं काय करणार आहे? आज इथं आम्ही आंदोलन बसणार आहे, आत्मसमर्पण करणार आहे. आम्हाला काही निर्णयच नाही मिळत आहे तर कसे करणार आम्ही? कशाबद्दल निर्णय नाही मिळत आहे? बार बंद होण्याबद्दल. काय म्हणणार तहसीलदारनं, काय म्हणणार आहे? आता मंगळवारपर्यंत वाट पहा म्हणत आहेत, 11 वाजेपर्यंत. तर आपण काय करणार? पुढची भूमिका काय राहणार आपली? आपली आता पुढची भूमिका इथंच बसून राहणार आहे. माझं नाव शेवंता भगतराम सरपा. काय सांगणार? आज आपण मोर्चा काढले आणि ते देवरी तहसील कार्यालयामध्ये आले आहेत. काय आपली भूमिका राहणार? आम्ही तहसीलदार साहेबांसोबत आणि ठाणेदार साहेब होते, आबकारी साहेब होते, त्यांच्याबरोबर आमचे बोलणं झाले. ते त्यांनी मंगळवारपर्यंत तुम्ही थांबा, त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांसमोर म्हणजे ऑफिसमध्ये मी सुद्धा तुम्हासोबत येत आहे आणि ते कलेक्टर साहेबांसोबत आम्ही बोलणं करू असे म्हणून त्यांना तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितले आहे. तर आम्हाला वापस न जाता आमची पदयात्रा निघली आहे, तर आम्ही मंगळवारपर्यंत तहसीलदार साहेबांच्या बोलण्यावरून त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इथंच थांबणार 2 दिवस. आणि आमचं आदिवासी विधानसभा आहे, आदिवासी लोकसभा आहे, आमचा आमदार आदिवासी आहे, खासदार आदिवासी आहे, तरी पण आम्हाला आदिवासी बांधवावर हा अन्याय अत्याचार होत आहे. त्याच्याबद्दल त्यानं आणि आम्हावर लोक असे हसतात का तुमचा आदिवासी संजय भाऊ पुराम हा आमदार असूनसुद्धा तुम्हाला साथ देत नाही आहे, तर आम्हाला असे म्हणून लोक थुकतात. हे किती लज्जाची गोष्ट आहे.
पुढची भूमिका काय राहणार आपली इथं? आम्हाला हा रद्दचा जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही आता तहसीलदार साहेबांच्या बोलण्यावरून आम्ही मंगळवारपर्यंत थांबतो. रद्द नाही आम्ही तहसील कार्यालयासमोर बसतो. तहसील कार्याच्या समोर आम्ही तहसीलदार साहेबांना मंगळवारपर्यंत आम्हाला रद्दचा निर्णय कलेक्टर साहेबांसोबत आम्ही बसू आणि निर्णय घेऊ असे म्हणून त्यांना नाही गोंदियाला जायचं. आपली मागण्या पूर्ण झाली नाही तर आपण पुढची भूमिका काय? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहोत. आज तहसील कार्यालयाच्या समोरच आम्ही आज बसणार आहोत आणि उद्या आम्ही कलेक्टर ऑफिस संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी गोंदियाला जाणार आहोत आणि सकाळी आम्हाला न्याय नाही भेटला, रद्द नाही झाली आहे 26 जानेवारीच्या दिवशी तर आम्ही आत्मदहन करणार आहोत.